मित्रांनो, पुणे शहराच्या पश्चिमेला 40 किलोमीटरच्या अंतरावर निसर्गरम्य परिसरामध्ये श्री सत्य साई पांडुरंग क्षेत्र हडशी हे ठिकाण भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने उभारलेलं आहे। आज आपण या मंदिराविषयी माहिती घेऊया। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आज आपण हडशीला चाललो आहे। ते मुळशीमध्ये येतं, तिथे एक मंदिर आहे, तो एक खूप चांगला आहे। तर इथून हडपसर पासून 56 किलोमीटर आहे, 2 तास लागणार आहे। काजोल तयार आहे, आम्ही निघूया लवकरच। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। श्री सत्य साई पांडुरंग क्षेत्र हडशी हे हडपसर पासून 56 किलोमीटरच्या अंतरावर आहे। अनेक पुलांचे जाळे असणारे पुण्यातील सर्वात मोठा चौक चांदणी चौक, त्या मार्गे आपण जाणार आहोत। अतिशय सुंदर असा हा चौक बनवलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला हे दिसत असेल हडशी, आणि ही श्री सत्य साई पांडुरंग क्षेत्र हडशी। इथून आपल्याला टर्न घ्यायचा आहे, ह्या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। मंदिराच्या कमानीतून आत आल्यावरती हडशी नावाचा हा बोर्ड दिसेल। डावीकडे वळण घेऊन हा रस्ता सरळ मंदिराकडे जातो। तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, हे मंदिर डोंगरावरती असल्यामुळे आपल्याला रस्त्यामध्ये एक छोटासा घाट लागतो। घाटामध्ये वेडी वाकडी वळण असल्यामुळे तुम्ही गाडी सावकाश चालवा, बाकी हा घाट खूप सुंदर आहे। घाट वर चढून आल्यावरती तुम्हाला संत दर्शन या नावाचे संग्रहालय तुम्हाला दिसेल। मित्रांनो, आज आपण ही संपूर्ण जागा एक्सप्लोर करूया। या संपूर्ण जागेविषयी माहिती आपण आज पाहूया व मंदिर स्थापनेमागचा इतिहास हा जाणून घेऊया। थोडंसं पुढे आल्यावरती गाडी लावण्यासाठी भली मोठी जागा आहे व ही जागा एकदम फ्री आहे। कोणतीही गाडी पार्किंगला लावण्यासाठी इथे एकही रुपया घेतला जात नाही। या जागेचे हे एक वैशिष्ट्यच आहे। मित्रांनो, ही संपूर्ण जागा 300 एकर मध्ये पसरलेली आहे। प्रथमतः आपण मंदिरात जाऊया व मंदिर स्थापनेचा संपूर्ण इतिहास हा जाणून घेऊया। हे आहेत श्री जाधव कुटुंब। या जागेची मूळ कल्पना यांची आहे। जाधव कुटुंबीय भगवान श्री सत्य साई बाबा यांचे परमभक्त आहेत। पुणे परिसरातील सर्व भक्तांना श्री सत्य साई बाबांचे दर्शन व्हावे या मंगल हेतूने जाधव कुटुंबियांनी बाबांना पुण्यास येण्याची विनंती केली। बाबांनी ही विनंती स्वीकारली आणि म्हणाले, तुम विठ्ठल रुक्मणी जी का मंदिर निर्माण करो, मैं प्राण प्रतिष्ठा पूजा के लिए जरूर आऊंगा। आणि श्री सत्य साई पांडुरंग क्षेत्र हडशी तालुका मुळशी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर उभारण्यात आलं। प्रदीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर मिती कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशी गुरुवार दिनांक 29 ऑक्टोबर 2009 या शुभदिनी श्री सिद्धिविनायक श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री शिर्डी साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना भगवान श्री सत्य साईबाबा यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली। प्राणप्रतिष्ठेपणेनंतर सर्व भक्तांसाठी मंदिर खुले झाले। मित्रांनो, जाधव कुटुंबीय व वनश्री सामाजिक वनीकरण संस्था मर्यादित हडशी तालुका मुळशी यांची मिळून 300 एकर शेती आहे। काळाची गरज ओळखून मंदिराच्या परिसरामध्ये केशर या जातीच्या आंब्याची लागवड केली आहे। साई केशर या नावाने मुंबई, पुणे व स्थानिक बाजारपेठेमध्ये आंबा पाठविला जातो। विठ्ठल रुक्मिणी यांचं हे मंदिर हे नयनरम्य आहे। मित्रांनो, मंदिराच्या पहिल्या मजल्यावर बाळ श्रीकृष्ण यांची मूर्ती आहे। त्यांच्या शेजारीच मंदिराविषयी संपूर्ण माहिती लिहिलेली आहे। मंदिराच्या भोवती 4 एकरचे लॉन्स आहे। तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत व फॅमिली सोबत येऊन इथे वेळ घालवू शकता। मंदिराच्या तळमजल्यामध्ये श्री शिर्डी साईबाबा यांची मूर्ती आहे। ते ध्यान मंदिर म्हणून जास्त ओळखले जाते। येथे प्रत्येक रविवारी साई भजन संध्याकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये केले जाते। ध्यान मंदिरात व परिसरामध्ये भगवान श्री सत्य साईबाबा यांचे विचार लिहिलेले आहेत। ते शांतपणे वाचता यावेत, चिंतन करता यावेत व निसर्गरम्य वातावरणाचा परिपूर्ण आस्वाद घेता यावा यासाठी मंदिरामध्ये शांतता राखावी। रोज सकाळी 6 ते 7 इथे काकड आरती असते।
रोज सायंकाळी 5 ते 6:30 हरिपाठ व आरती असते आणि रोज रात्री 7:45च्या सुमारास शेजारती असते। मित्रांनो, तुम्हाला हा समोर जो डोंगर दिसतोय हा तिकोना किल्ला आहे। म्हणजे हडशी मंदिरापासून या मंदिरापासून तुम्हाला तिकोना किल्ला सुद्धा दिसतो। हा समोर जो आहे तो तिकोना किल्ला आहे। मंदिराच्या चहूबाजूनी ओम आकाराच्या डोंगररांगा आणि मनाला भुरळ पाडणारी हिरवी गर्द अंबराई दिसते। मंदिरासमोरच कारंजे आहेत। ती शनिवारी व रविवारी संध्याकाळी 6 ते 8 व इतर दिवशी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये सुरू असतात। हे मंदिर सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी उघडे असते। मित्रांनो, या मंदिरामध्ये जाण्यासाठी वयस्कर व अपंग भक्तांना लिफ्टची सोय केलेली आहे व व्हीलचेअर सुद्धा आहे। संत दर्शन संग्रहालयाच्या समोरच सर्व धर्म एक भाव हा स्तंभ आहे। त्यापुढे श्री गणेश मंदिर आहे। त्यामध्ये सिद्धिविनायक गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केलेली आहे। मित्रांनो, खरोखरच ही जागा खूप सुंदर आहे। तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत, फ्रेंड्स सोबत इथे वेळ घालवू शकता। इथे बोटिंग क्लब आहे, ॲडव्हेंचर पार्क आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। आपण आता बोटिंग करायला जाऊया, बघूया त्याची काय प्राइस आहे, किती वेळ करता येईल, किती माणसांची आहे। मित्रांनो, मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला बोटिंग क्लब आहे, ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता। 100 रुपये तिकीट आहे प्रत्येक व्यक्तीला। लाईफ जॅकेट घालून आपण आता जाऊया। मित्रांनो, बोटिंग करत आहे। कासर साईला आम्ही केली होती, त्यानंतर आता करत आहे। अरे खाली गेलो डायरेक्ट। ही निळीवाली घेऊया मित्रांनो, बोटिंग करूया। हे स्टाफ आहेत। लाईफ जॅकेट आम्ही घातलेलं आहे। लाईफ जॅकेट घालून मी जाऊया आता। 20 ते 25 मिनिटं बोटिंग करण्यासाठी आपल्याला एवढा वेळ दिला जातो। मित्रांनो, हे लांबच लांब आहे, तिकडे जाऊया आता। अरे उलट फिरत किती वाटते लागले मला तर। वाव, अर्धनामान 200-300 रुपये जास्त घ्या, पण आम्हाला दुबईला सोडा असंच। कौन है ये लोग, कहां से आते हैं? हे मंदिर ह्या साईडला आहे आणि हे ॲडव्हेंचर पार्क आहे या साईडला। ओके मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल समोरनं गाडी आलेली आहे। ही छोटी बोट आहे, समोरनं एक टायटॅनिक आलेली आहे। आम्हाला सिग्नल दिला आहे त्यांनी हुटर वाजून की साईडला व्हा। आम्ही नाही होणार, 100 रुपये दिलेत। बात तो सही आहे। छान वाटतं मित्रांनो, खूप छान मस्त जागा आहे ही। तुम्ही या तुमच्या फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत, तुमच्या लहान मुलांसोबत 1 दिवसाची 1 डे ट्रिप खूप छान होईल तुमची। या बोटिंगच्या पाण्यामध्ये बदकं सुद्धा आहे। तुमची जर लहान मुलं असतील तर त्यांना ही जागा दाखवा, ते खूप खुश होतील। क्रॅक क्रॅक क्रॅक, रिवर्स रिवर्स। ए बदकाची पिल्ल पाहिली का? ए बदकाची पिल्ल मार्गून खरं यार। ए तुमची 2 पिल्ल आहेत, त्यांना नीट सांभाळा। पॅक चावल मला वाटते। पॅन्डल मार। आली बघ, आलं जवळ आलं। ओ भांडणं चालली बिचारांची। भांडणं चालली हवे भांडणं चालली। पॅक 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 पॅक, काळा पांढरा निळा बदक इकडे या। पैक 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 पैक। कहाँ जा रहे हो हिप्पोपोटामस के साथ? अरे मैं क्या बताऊं, मैं क्या बताऊं। बदक म्हणाल, जा बे साले, चले जा यहाँ से। बरोबर आहे त्यांचं पण। चला आपण जाऊया आता। परतीचा प्रवास चालू केलेला आहे। ऊन लागत आहे, आमची बोट तापलेली आहे, आम्ही दोघं पण तापलेलो आहोत। हाँ, ये कर लो पहले। खूप मजा आली बोटिंग करायला। तुम्ही सुद्धा या बोटिंग क्लब मध्ये। खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं। साईबाबांची सर्वात मोठी प्रतिमा। मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये संत दर्शन हे संग्रहालय व ॲडव्हेंचर पार्क हे एक्सप्लोर करणार आहोत। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा।